तर बीडमध्ये मनोज जरांगेंच्या निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आलं। मांजरसुंबा इथे या सभेचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत 29 ऑगस्टला जरांगेंचं आंदोलन होणार आहे, त्यामुळे आजच्या या सभेत कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागलंय। मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। 27 ऑगस्ट रोजी लाखो मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार असून तत्पूर्वी बीडच्या मांजरसुंबा इथे इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। काही वेळातच जरांगे पाटील या ठिकाणी दाखल होतील आणि सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा या बैठकीत सामील झाले। तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली असून या ठिकाणच्या मराठा समाज बांधवांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजासाठी लढा देत आहेत। 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईला आता ते जाणार आहेत आणि आमरण उपोषण त्या ठिकाणी करणार आहेत। मात्र त्याच्या अगोदर इशारा सभा या ठिकाणी सरकारला देण्यासाठी आज मांजरसुंबा या ठिकाणी ते पोहोचणार आहेत। काही वेळातच या ठिकाणी त्यांची जी सभेची आहे ती जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। माझ्याबरोबर काही मराठा समन्वयक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। नाना, काय सांगता येईल, कशा पद्धतीने ही तयारी झाली, काय सांगता येईल? जोरदार तयारी झाली। बालाघाटावरच्या आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी, सगळ्या सेवकांनी ही तयारी केली आणि मनोज दादाच्या स्वागताला प्रचंड संख्येने बांधव इथं आलेत। आपण बघताय सभेच्या ठिकाणी तेवढेच आहेत, इथं तेवढेच, पंचक्रोशीत तेवढेच आहेत आणि सगळ्या कमानी सजल्यात, सगळे बॅनर लागलेत, सगळ्या भगव्या झेंडे तयार लागलेत। इथं सगळ्या 20-25 JCB आहेत, क्रेन लावलाय आणि बघा उत्साह आहे। सगळ्यात महत्वाचं एवढा प्रचंड उत्साह आहे। माता भगिनी सुद्धा आल्यात। हा लढा काठ्यावर आलेले असताना अजून देखील विनम्रपणे सर्व मराठा समाज आणि संघर्ष होते मनोजदादा जरांगे हे आज मुंबईला जायची तयारी कशी असली पाहिजे, कसं गेलं पाहिजे, कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे, कुणी मध्ये व्यत्यय आणला, कुणी काही चुकीचं काही करायचा प्रयत्न केला तर त्यापासून कसं सावध राहायचं किंवा आपल्याला काय रणनीती आहे त्या संदर्भात आज या बालाघाटाहून इशारा बैठक जी आहे त्या बैठकीतून सगळ्यांना संबोधित करणार आहे। निर्णय नाही झाला तर हे असं चलत राहणार, परंतु आता ही आरपारची लढाई शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली आहे आणि सगळ्यांना अपेक्षित एकच गोष्ट आहे की हे आरक्षण मिळालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।